मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. काल आपण पाहिलं जीवा आणि काव्या या दोघांमध्ये एक वेगळीच बॉन्डिंग तयार झाली आहे. आता काव्या त्याच्या मनातलं सगळं काही जीवाला सांगत म्हणते, जीवा, आपले पर्सनल फोटो कसे काय दिसले सगळ्यांना? हा, इथे मला एक स्पेशल गोष्ट नमूद करायची आहे प्रेक्षकांनो. जशी नंदिनी आणि पार्थ मध्ये बॉन्डिंग दाखवतात ना ते, तशी जीवा आणि काव्यामध्ये आता एक मैत्रीची बॉन्डिंग त्यांनी दाखवली आहे. छान वाटतोय हा सगळा सीन बघायला. काव्या म्हणते, कसे काय आपले फोटोज गेले असतील रे जीवा? जीवा आता तिला खूप छान समजवतो प्रेक्षकांनो. आजचा भाग पण अप्रतिम दाखवलाय त्यांनी. काव्या म्हणते, आपण आता वेगळे झालोय, मूव ऑन झालोय, आपण या पार्टनर्सला आपल्या कधी समजून सांगू रे जीवा? जीवा म्हणतो, एक्झॅक्टली हेच तुला मी म्हणतोय काव्या. अगं, आपल्याला त्या दोघांना हेच पटवून द्यायचंय की आता आपलं त्यांच्यावर प्रेम आहे. अगं, एवढी गोड गोष्ट, एवढी चांगली गोष्ट आपल्या पार्टनरला आपण आधी नाही सांगू शकलो ग. 16 डिसेंबरमुळे ते शक्य झालंय. काव्या, एक गोष्ट लक्षात ठेव, आपले जे गुरुजी आहेत ना, जे आहे ते तसं कधीच सांगत नाही. अगं बघ, म्हणजे कसं आहे त्यांचं, ते सांगतात एक, आपल्याला वाटतं दुसरं, आणि असतं काहीतरी तिसरंच. समजलं का तुला आता? झालीये का तुझ्या मनातली शंका दूर? आता हे सगळं पार्थ ऐकतोय बरं का या दोघांचं बोलणं. काव्या हसते आता. जीवा म्हणतो, ए काव्या, याचे वेगळे पैसे घेणार आहे मी दादाकडनं. काव्या म्हणते, चल गप्रे जीवा. आता जीवा म्हणतो, तुला सांगतो काव्या, आमचा एक मित्र आहे ऑफिसमध्ये. अगं, त्याच्याकडनं ना मी एकदा ऐकलं होतं बघ, एक योशुकू बद्दल. काव्या म्हणते, काय असतं रे ते जीवा? आहे एक जॅपनीज मॅनिफेस्टेशन. मला काही समजलं नाही या प्रेक्षकांना, तो शब्द मी खूप वेळ उच्चारला. म्हणजे इच्छाशक्ती असा त्याचा मराठीत अर्थ होतो. आपलं आपलं मराठी शाळा जिंदाबाद. तर जीवा तिला सांगतो की असं एक इच्छाशक्ती आपण मनात ठेवायची. असं समजायचं की आपण जे करतोय ते पूर्ण झालं, आपल्याला मिळालं, आपल्याला जे मनापासून हवंय ते मिळालंय आपल्याला, असं वागणं म्हणजेच ते योशुकू. म्हणजे हे होईल तेव्हा मी खुश होईल, त्यापेक्षा असं समजायचं की आत्ता मला ते मिळालंय, आत्ता मी खुश आहे, मला मिळालंय, हा कॉन्फिडन्स ठेवायचा. अगं, नशिबाचे तारे वारे सगळं बदलायचं. अगं, आपल्या हातावरच्या रेषांनाही आपलं नशीब बदलायला भाग पाडायचं. अशक्य लव्ह स्टोरी शक्य करून दाखवायची. आता ही काव्या म्हणते, भारी आहे की रे तुझं हे योशुकू. ए जीवा, म्हणजे पार्थची आणि माझी लव्ह स्टोरी वर्क झालीये असं मी मानून चालायचं का? म्हणजे पार्थ तर मला मिळाले असं मी वागायचंय ना? जीवा म्हणतो, करेक्ट काव्या, एक्झॅक्टली हेच आहे. अगं, मी तर असंच मानतोय. म्हणजे बघ, कोणाला हा बालिशपणा वाटेल, कोणाला अतिरेक वाटेल, पण माझ्या डिक्शनरीमध्ये आता मला सिरियस राहण्याचं हेच एक कारण आहे बघ. अगं, आतापर्यंत आपण ना खूप विचार केला की हे आपल्याला मिळणार नाही, हे असं होणार नाही, पण आता मी असा विचार करतो की नंदिनी येईलच. अगं, ती येतेच आहे, आणि ती आलीये. ती म्हणते की मी आता तुमच्याशिवाय नाही राहू शकत, माझं प्रेम आहे तुमच्यावर, चला आपण घरी जाऊ. असं होणार आहे काव्या, हे मी समजून बसलोय. काव्या म्हणते, होईल होईल. ए जीवा, 11:11 झाले बघ, बाय बाय बाय, असं म्हणून तिने फोन ठेवलाय. आणि ती आता त्या जीवाने सांगितल्याप्रमाणे लगेच इच्छा मागायला लागते की पार्थ माझे आहेत आणि मी त्यांची. कोणाचं कुठलंही भाकीत मी माझ्या प्रेमापेक्षा मोठं होऊ देणार नाही. आता हे सगळं पार्थने बघितलंय, त्याला सगळं समजतंय, उमजतंय, पण आता ते काही त्याला वळेना. एवढंच काय, ते बघतोय तो काव्याकडे. काव्याने तिची इच्छा मागितली युनिव्हर्सकडे, आणि पार्थ मागच्या मागे त्याची पावलं मागे घेऊन निघून जातोय. इथे मालिकेचं टायटल सॉन्ग आपल्याला ऐकवण्यात येतं. आणि प्रेक्षकांनो, आता पुढचं सीन, गुड्डू भैया जीवा भैया पर दिखाया गया है. जीवा भैया और गुड्डू भैया शेकोटी कर रहे होते हैं. म्हणजे दोघं जण बसलेत शेकोटी करत. गुड्डू भैयाने मस्त अंगावर चादर बिदर घेतलेली आहे, पण जीवा भैया मात्र मस्त आईस्क्रीम खाण्यात मग्न आहेत बरं का. गुड्डू भैया म्हणतात, अरे जीवा भैया, क्या बात है, क्या बात है. म्हणजे खरं तर तुम्हाला असं प्रणाम करावंसं वाटतंय. तुमची ना बाते अशी दिलावर छाते हो माझ्या जीवा भैया. का सांगू जीवा भैया, तुमच्यासारखं मला गोड गोड बोलणं जमला असताना जीवा भैया, तर जीवा भैया, मी माझ्या पिंकीला 2 ही मिनिट में पटवलं असतं. जीवा म्हणतो, अरे काय रे गुड्ड्या, अरे 2 ही मिनिट में तुझी पिंकी कन्व्हिन्स होऊ शकते रे गोड गोड बोलून, पण माझी चकाचक बाई ती नाही होत रे इम्प्रेस माझ्यावर, स्माइल पण देत नाही रे मला. गुड्डू भैया म्हणतात, वो भी हो जाएगा जीवा भैया, प्यार में ताकद असते म्हणतात ना. अहो, तुमच्या प्यार मध्ये गोड गोड मिठास पण आहे, पण जीवा भैया, नाही, तुमचं मन काय असं, तुमचं अंग काय असं सिमेंटचं बनलंय का? तुम्हाला थंड लागत नाही का?
त्यावर जीवा त्याला उत्तर देतो, अरे बाई, कोल्हापूरचं मूळ, देशमुखांचं कूळ आहे आणि ही बॉडी म्हणजे मेड इन मुंबई आहे बाबा. तुला सांगतो गुड्या, आमच्या घरात एकटाच आहे रे मी, मला कधी थंडी वाजत नाही, मला काही फरक पण पडत नाही थंडीचा. अरे आमचे सगळे देशमुख थंडी आली की घरात हीटर लावून बसतात, पण मी अख्ख्या जगासमोर मस्तपैकी आईस्क्रीम खात असतो. मग जीवा भैयाला गुड्डू भैया म्हणतात, डेंजरच आहात बाबा तुम्ही. पण काय हो जीवा भैया, तुम्हाला थंड वाजत नाही? मग तुम्ही तर ते थंड वाजण्याचा ब्लॉग कशासाठी केला होता? जीवा म्हणतो, जानी, अरे ये कलयुग है कलयुग, यहाँ पे जो दिखता है वही बिकता है जानी. अरे मला सांग गुड्या, मी तो ब्लॉग केला नसता तर नंदिनीने मला ब्लँकेट पाठवलं असतं का? नाही ना. गुड्ड्या भैया म्हणतात, नाही नाही जीवा, गलत बात आहे, गलत बात आहे, तुम्ही झूठ नसतं बोलायचं, आमच्यामध्ये बरोबर बोलतात, झूठ बोले कव्वा काटे. जीवा म्हणतोय, गुड्ड्या, झूठ बीट काही नसतं रे, जिस झूठ से किसी का घर बसे वो झूठ झूठ नहीं होता. अरे देशमुखांचा पोरगा आहे रे मी, माझे वडील विक्रम देशमुख, उकडलेलं बीट आहे ना, उकडलेलं बीट, असं हाताला चोळून त्यांनी सांगितलं होतं की माझ्या हाताला लागलंय. अरे माझ्या वडिलांचे गुण आहेत रे माझ्यात. नंदिनीचं प्रेम मिळवण्यासाठी मी खोटं बोललोय. कारण प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं रे राजा. असं तो जेव्हा बोलतो गुड्डूला, तेवढ्यात तिथे येते नंदिनी आणि याचं सगळं ती ऐकते आणि म्हणते, पण मी आता तुम्हाला अजिबात माफ करणार नाहीये जीवा. जीवा नंदिनीकडे बघतो, आता येतं त्याला टेन्शन आणि ते आईस्क्रीम ठेवतो तो बाजूला. पण तत्पूर्वी त्यांनी मध्येच काव्याचा सीन दाखवलाय. जीवा आपला नुसता नंदिनीकडे बघतो आणि घाबरतो, पण इकडे वसू आत्या घाबरल्या ना काव्याला बघून. अरे बापरे, वसू आत्याच्या खोलीत शिरली बरं का काव्या. आधी तर मला वाटलं काव्याच्या अंगात मंजुलिका वगैरे आली का काय. कारण काव्या अशी वेगळाच लुक देते. आधी असा अंधार असतो बरं का. वसू आत्या घाबरतात आणि म्हणतात, हे रम्या, अगं उठ उठ, कोणीतरी आलंय आपल्या खोलीत, मग उठ उठ, तू आधी दिवा लाव बाई. मला इथं अपेक्षा होती की वसू आत्याने म्हणावं लाईट लाव, वसू आत्या दिवा लाव म्हणाल्या प्रेक्षकांनो. असो, आता वसू आत्याने दिवा लावलाय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि काव्या त्यांना ही अशी दिसली आहे. काव्या आता अशी आली आहे आणि ते असं अंगात आल्यावर म्युझिक नाही वाजत का, तसं त्यांनी म्युझिक वाजवलंय बरं का. आणि इथं त्यांनी गाणं पण ऐकवलंय आपल्याला, ते अंगात आलं या. आजचा हा भाग टीव्हीवर बघायला मिस करू नका. आधी तर काव्या वसू आत्याकडे बघून अशी मंजुलिका लुक देते आणि मग उड्या मारत त्यांच्या अंथरुणावर शिरते आणि म्हणते, हाय, कशा आहात तुम्ही दोघी? अरे काय मस्त किंग साईज बेड आहे तुमचा, काय छान झोप लागत असेल ना तुम्हा दोघींना. मला तुमच्या दोघींमध्ये घ्या ना. रम्या म्हणते, एडी आहे का ग तू? वसू आत्याला म्हणते काव्या, अरे आमची काळी मांजर. वसू आत्या म्हणतात, काय बोलते ग मला? काव्या म्हणते, आणि आमची ही बिघडलेली सिनेमन कॉफी आणि मी, कधीही न भिजणारी फुलभाजी. कसं वाटलं कॉम्बिनेशन? रम्या म्हणते, एक काव्या, तू बेडी झाली आहेस का खरंच? पार तुला मिळणार नाही हे कळाल्यावर तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. वसू आत्या म्हणतात, रम्या, अगं तू तिला सांगितलं ना की तुझं पारची लग्न होणार आहे, तेव्हापासून मला वाटते काव्याच्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय रम्या. काव्या या दोघींची टर उडवते आणि म्हणते, अरे बरं आत्याबाई, तुम्हाला वाटते ना माझ्या डोक्यावर परिणाम झालाय? तुम्हाला वाटत असेल तर दाखवते तुम्हाला कसा परिणाम झालाय माझ्या डोक्यावर. काव्या आता या दोघींच्या खांद्यावर हात ठेवते आणि दोघींना गर 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 फिरवते आणि म्हणते, बघा बघा कसं अंगात आलं माझ्या, बघा बरं. आणि ते बॅकग्राऊंडला तुम्हाला हे म्युझिक ऐकू येणार आहे, अंगात आलं अंगात आलं अंगात आलं या. अरे यार प्रेक्षकांनो, मी तुम्हाला एक खरंच सांगू, मला ना आज एवढी झोप येत होती ना की मला रिव्ह्यू देणं सुधरत नव्हतं. काय झालं कोणास ठाऊक, कालचा थकवा असेल मे बी संक्रांतीचा, पण मला प्रचंड झोप येत होती आणि ही मालिका पाहिली आणि माझी झोपच उडाली बरं का. आता काव्या म्हणते, अरे काय तुम्ही पण आत्याबाई. वसू आत्या म्हणतात, माझं डोकं गरगरायला लागलं ना, जीव घेतेस का काय मेली आमचा? काव्या म्हणते, आत्याबाई आता कसं वाटते, गारगार वाटतंय. रम्या आता ओरडते काव्यावर, काव्या तिच्यावर ओरडते, वसू आत्या म्हणतात, काव्या म्हणते, अरे मला वेड नाही लागलंय, पण आता तुम्हा दोघींना मी वेड लावणार आहे. आता रम्या म्हणते, काय बोलतेस तू? काव्या म्हणते, आता मी पार देशमुखांना वेड लावणार आहे. काय गे रम्या, तुला काय वाटलं मी हार मानेल तू जे बोलली मला त्यामुळे? नाही गो शोने, नाही. अगं काव्याला जिथे हरायचं होतं तिथे ती हरली आहे.
पण आता काव्या फक्त जिंकणार. वसू आता म्हणतात, हे चल काही बोलते आपलं. काव्या म्हणते, उभं राहते त्यांच्या गादीवर बर का, आणि म्हणते, ए रम्या, तू मला गुरुजींचं भाकीच सांगितलंस ना, आता बघ गुरुजींचं भविष्य खरं ठरतंय की माझं प्रेम. अरे येणारा काळ तर ते ठरवेलच. वसू आता म्हणतात, काही चालतं आपलं हिचं. काव्या म्हणते, ए रम्या, मी आता एक भविष्यवाणी करते. तुला लग्न करायचंय ना, आमची उतावळी नवरी होणार ग, होणार. तुझं लग्न होणार, पण त्याआधी पार्थचं लग्न होणार. रम्या म्हणते, ए काय बोलते तू, कोणाशी होणार पार्थचं लग्न? रम्याची मजा घेतलीये तिने आणि वसू आत्याची पण. काव्या म्हणते, असं काय करते रम्या, माझ्याशी. वसू आत्या म्हणतात, तुझ्याशी? चल काही पण बोलतेस. काव्या म्हणते, थांब थांब 1 मिनिट थांब. आता काव्याने त्यांच्या ड्रॉवर मधनं एक लेटर पॅड आणि पेन घेतलाय. आता ती म्हणते, अगं रम्या, आधी आमचं लग्न झालं होतं ते आमच्या मर्जीने झालं नव्हतं, पण आता आमचं लग्न होणार ते आमच्या मर्जीनं. बँड बाजा होणार, मंगलाष्टक होणार, सगळं सगळं मजा. काव्याने आता त्या 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 वहीचा ना असा माईक केलाय बरं का गोळा करून, आणि आता मंगलाष्टक म्हणायला लागते. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम शुभमंगल सावधान, असं त्यांच्या कानात ओरडत असते ती. काव्या म्हणते, असे सूर तुझ्या कानात घुमतील रम्या, आणि मग आमच्या दोघांचं लग्न होणार. मग माझी बहीण आरू पार्थ देशमुखांचे शूज पळवणार. मग आरू पार्थ देशमुखांना 5,000 रुपये मागणार, आणि पार्थ देशमुख नाही देणार ते 5,000 रुपये. ते कोण देणार, कोण देणार सांग बरं मला. रम्या म्हणते, कोण देणार? काव्या म्हणते, अगं तू तू देशील. हे सगळं असंच्या असं याच क्रमाने घडणारे लिहून ठेव. याच्यात कागद आहे, पेन आहे, हा घे आणि लिहून ठेव हा सगळा क्रम. हे सगळं असंच घडणार. आणि हो रम्या, तुमच्या दोघींची झोप उडवली आहे ना मी, तरी पण सांगते गुड नाईट, असं म्हणून काव्या निघून गेली आहे. पण वसू आत्याला आता तिने हादरवून सोडलंय. वसू आत्या म्हणतात, ए रम्या, अगो या बाईचा अवतार पाहून मला धडधडायला लागलो ग. ए बाई रम्या, खरंच नको, त्या गुरुजींची भविष्यवाणी खरी होणार ना? काहीची भविष्यवाणी खरी होणार? रम्या म्हणते, आई तू काय पण काय बोलते? वसू आत्या म्हणतात, अगं हिच्या डोक्यावर का परिणाम झालाय का? ए रम्या, अगं बाई काय हे सगळं? आणि आता जीवा नंदिनीचा सीन दाखवलाय. जीवा आता उठून उभं राहतो. नंदिनी आता जीवाला अशी लुक देते बरं का प्रेक्षकांनो, राग राग. जीवा म्हणतो, अगं नंदिनी, ते हे थंडी वाजायचं नाटक करायला लागतो आणि हातात काय तर आईस्क्रीम बरं का प्रेक्षकांनो. जीवा म्हणतो, बाबा 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 काय थंडी वाजते ना सॉलिड. आता ते ब्लँकेट घ्यायला लागतो बरं का अंगावर. नंदिनी ते नंदिनी त्याच्या हातातलं ब्लँकेट हिसकावते आणि म्हणते, खोटारडे कुठले, थंडी वाजते म्हणून ब्लॉक करताय आणि इथे आईस्क्रीम खात बसले ना तुम्ही जीवा. जीवा म्हणतो, नाही का नंदिनी, माझं नाही, हे गुड्ड्याचं आहे ते. गुड्ड्याच्या हातात आता आईस्क्रीम टेकवलं जीवाने. नंदिनी म्हणते, खोटारडे कुठले, खोटं बोलताय माझ्याशी. एवढं सगळं झालं तरी सुद्धा आता खोट्याचाच आधार घ्यायचा आहे का? फसवा, लोकांना फसवा खोटं बोलून. लोकांना फसवत असाल तुम्ही खोटं बोलून, पण मला नाही फसवणार तुम्ही. मी ओळखून आहे बरं का तुम्हाला जीवा. नंदिनी असं बोलल्यावर जीवा म्हणतो, ए चकाचक बाई, अगं मी पण तुला ओळखून आहे ना. अगं मला सांग, थंडी वाजते मला म्हटल्यावर तुझ्याकडे मी ब्लँकेट मागितलं असतं तर तू दिलं असतं का मला? नाही, नसतं दिलं. त्या ब्लॉगमुळे का होईना, पण तुला स्वतःहून माझी काळजी वाटली ना नंदिनी. नंदिनी म्हणते, चुकलं माझं. आता काही झालं तरी मी तुमची काळजी करणारच नाही. बस थंडीत कुडकुडत. जीवा भैया जवळ गुड्डू भैया येत म्हणतात, अहो भाऊजी, नंदिनी भाऊजी, तुमचं चुकलं नाही, तुम्ही बराबर आहे, तुमच्या सोबत आहे मी. असं म्हणून नंदिनी आता, म्हणजे गुड्डू असा बोलत असतो तेव्हा नंदिनी त्याच्या अंगावरचं पण ब्लँकेट ओढते बरं का. तेव्हा गुड्डू जीवाचा आधार घेतो असा, म्हणजे एखाद्या मुलीला पकडावं असं जीवाने गुड्डूला पकडलंय. नंदिनी त्या दोघांकडे बघून लुक देते आणि चालली जाते. गुड्डू भैया म्हणतात, ओ जीबा भैया, तुमच्यामुळे आता मला मला या थंड मध्ये राहावं लागणार. माझं ब्लँकेट गेलं जीबा भैया, माझी आता कुल्फी होणार. आता मी ब्रँडी घेऊन येतो ही थंडी जाण्यासाठी. मग जीवा म्हणतो, जा रे बाबा, मला पण मागव. आणि मनाशी जाता, शेट यार पचका झाला असं बोलतो. इकडे काव्याबाईची तयारी जय्यत चालू आहे. तिने थोड्या वेळ अभ्यास केलाय बरं का आज. काव्या विचार करते, अरे 4 वाजून गेले की, टेक्निकली संक्रांतीचा दिवस सुरू झालाय. अरे झोपते केव्हा प्रेक्षकांनो?
आता त्या बोक्याशी बोलत म्हणते, "ए बबडी, संक्रांतीचा दिवस सुरू झाला बरं. आपण तिळाच्या वड्या करूयात आणि सगळ्यात आधी त्या पार्थ देशमुखांना देऊयात." अरे हा पण तिच्यावर लक्ष ठेवून आहे बरं का रात्रभर. हाही काव्याच्या मागे जागा आहे बरं का पार्थ. आता काव्या म्हणते, "आपण ना बुबडी आता मस्तपैकी तिळगुळाचे लाडू पार्थ देशमुखांना देऊयात आणि दाखवूयात त्यांची भिस्कारलेली मांजर त्यांच्यावर किती प्रेम करते. चल चल दाखवून देऊयात त्यांना, चल चल," असं म्हणून त्या बोक्याशी बडबडत असते. पार्थ तिला बघत असतो रूमच्या बाहेरून. कमाल आहे ना, इतकं जवळ आहे बघा तिच्या, पण तिला काही कळलं नाही की पार्थ तिला ऐकतोय म्हणून. असो, आता इकडे थोडासा इमोशनल सीन दाखवण्यात आलाय. जीवा भैया आता इमोशनल झालेत. आता तो ब्लॉक करतोय लाईव्ह येऊन आणि म्हणतोय, "माझ्या फॅन्सना, माझ्या ऑडियन्सला मला एवढंच सांगायचंय, जेव्हा जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल ना मित्रांनो, तुमच्या फॅमिलीला नक्की द्या." नंदिनी त्याला बघते वरून खिडकीतून. तिच्या लक्षात येतं की तो इमोशनल झालाय. म्हणून ती आता त्याचं चॅनल उघडते आणि बघायला लागते त्याचं सगळं ते लाईव्ह सेशन. जीवा त्याच्या मित्रांना म्हणजे सगळ्या फॅन्सना म्हणत असतो की घराबाहेर पडलं ना मित्रांनो, की घराची किंमत कळते. आईने आपल्या डोक्यावर केलेली चंपी कळते. अरे घरातली पिठलं भाकरी नाही आवडत, मग दादासोबत आपण प्लॅन करतो बाहेर खाण्याचा. हे सगळं कळतं रे, सगळं कळतं. घरात नसलो ना की सगळं कळतं. उद्या ना संक्रांत आहे. माझा दादा, मी संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवायचो. माझा छोटा भाऊ तो पण असायचा. आम्ही खूप मजा करायचो. लाडू बनवायचो संक्रांतीचे, तिळगुळाचे. माझ्या लहान्या भावाची बोटं चिरायची कधी-कधी त्या धारदार मांजाने. मग माझी आई त्याला हळद लावायची. खरंच सगळ्या गोष्टींचा एक वेगळाच आनंद होता. जाता येता तो तिळगुळाचा लाडू तोंडात कोंबायचा. सगळं सगळं मिस करतोय मी आता. खूप मिस करतोय. प्रेक्षकांनो इथे ना ते धारदार मांजा म्हटले ना ते म्हणून म्हणते, की खरंच जर सणाचा आनंद घ्यायचा असेल ना, तर कोणाचं नुकसान करून घेऊ नये. ते धारदार मांजे वापरत जाऊ नये हो. मला तर पतंग उडवणंच आवडत नाही. म्हणजे हे प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा प्रश्न आहे. पण त्यामुळे पक्ष्यांना किती इजा होते, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अहो, जीव द्यावा लागतो. आमच्या इकडे संभाजीनगरला तर खूप जणांचे बळी गेलेत त्या धारदार मांजामुळे. प्लीज असे धारदार मांजे वापरू नका. असो, तर जीवा आता इमोशनल होऊन म्हणतो, "माझे आई, बाबा, मिथून काका मला सगळ्यांची खूप आठवण येते." अरे हो ना, मिथून काकांना तर गायबच केलंय यांनी. जीवा म्हणतो, "तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर मी एवढंच सांगतो की आय मिस माय होम. आय मिस माय फॅमिली." चला तर मंडळी, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. चला, भेटतो हां. बाय बाय. असं म्हणतोय जीवा आणि आता त्याचं लाईव्ह सेशन संपवतोय. अरे वा, जीवा पण माझ्यासारखं मंडळी म्हणतो नाही का प्रेक्षकांनो? आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा सेम टू सेम माझ्यासारखं म्हणतो. मी आहेच म्हणा जीवाची जबरदस्त फॅन. आता ते डिक्लेअर पण झालंय. जीवा बिचारा आता डोळे पुसतो बरं का प्रेक्षकांनो. त्याला फार वाईट वाटतंय. ही मिस हिज होम. आता त्यांनी पुढचा जो सीन दाखवलाय ना, तो डायरेक्ट जीवा काळा ड्रेस घालून आलाय मस्त आणि त्याच्या घरी पोहोचलाय असा दाखवलाय. कदाचित तुम्हाला असं वाटेल की हे स्वप्न आहे. मला पण थोडंसं असंच भासलं, पण खूपच डिटेल दाखवलंय हो त्यांनी. नंदिनी पण काळी साडी घालून आणि दागिने घालून आली आहे. काय सुंदर दागिने निघालेत ना प्रेक्षकांनो आजकाल हे हलव्याचे. म्हणजे आमच्या वेळेला नव्हते हो इतके. अगदी साधं काहीतरी असायचं बघा. आता माझ्या लग्नाला झाली आहेत 17 वर्ष. 21व्या वर्षीच माझं लग्न झालं. त्यावेळेला एवढं काही नव्हतं म्हणा, पण होते हलव्याचे दागिने. असो, आता जीवा आलाय नंदिनीला घेऊन घरी. आधी तर तो त्याच्या घराला डोळे भरून बघतो आणि नंदिनीला म्हणतो, "ये ना नंदिनी, ये ये." हा सीन जरा शॉकिंग होता असं नाही वाटत आहे का? नंदिनी आता येते, तीही घराकडे बघते, भावूक होते आणि मग जीवाकडे बघते आणि भावूक होते, जरा रडते. जीवा म्हणतो, "असं काय करतेस चकाचक बाई? माझ्या सांगण्यावरून तू आलीयस नाही इथपर्यंत. चल नको, सोड ना हा राग." आता नंदिनी जीवाचा हात धरत नाही. तो असा हात पुढे करतो तिला, की "ये आतमध्ये." पण त्याचा हात न धरताच ती आत आली आहे, असं त्यांनी दाखवलंय. आता जीवा आत येतो आणि म्हणतो, "बघ नंदिनी, आपलं घर." नंदिनी, पण आज आपण अचानकच आलो ना कोणाला न कळवता? नंदिनी म्हणते, "आपल्याला आपल्या घरी यायचं असेल तर कळवायची काय गरज आहे? आपल्या घरी येण्यासाठी कोणाच्या आमंत्रणाची गरज नसते. आपलं घर ते आपलंच घर असतं," असं हिला म्हणायचंय. तेवढ्यात पार्थ आणि काव्या पण असे तयार होऊन खाली आलेत. खरंच वाटतंय ना प्रेक्षकांनो, की हे स्वप्न आहे म्हणून. असो, पण आता हे स्वप्न आहे की सत्य हे बघण्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड बघावा लागणार आहे. आता काव्या आणि पार्थ खाली आलेत. काव्या पार्थ खुश झालेत जीवा आणि नंदिनीला बघून आणि आता इथेच त्यांनी हा एपिसोड संपवला. आता उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की मानिनी दोन्ही सुनांना तिळगुळ देते
आणि म्हणते, देवा सगळ्यांमधला अबोला लवकर मिटावा, तिळगुळाचा गोडवा यांच्या नात्यातही यावा, असं मानिनी मनात विचार करते. नंदिनी म्हणते, तिळगुळ घ्या आणि आमच्याशी गोड गोड बोला. पार्थ म्हणतो, तुमचं नातं असंच राहावं, तिळगुळासारखं एकमेकांना घट्ट चिटकणारं. तेवढ्यात मानिनी येते या चौघांसमोर. पण आता मानिनी काही बोलणार तेवढ्यात जीवा आणि पार्थ तिची गंमत करून म्हणतात, अगो बाई किती गोड दिसतायत माझ्या सुना, आई तू असंच म्हणणार आहेस ना? प्रेक्षकांनो काय वाटतं, हे स्वप्न असेल की सत्य, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. उद्या पुन्हा भेटा पुढचा एपिसोड रिव्ह्यू ऐकण्यासाठी. मंडळी निरोप घेते उद्या पुन्हा भेटण्यासाठी. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.